सावकाश, काही करायची गरज नाही. बरं. आणि आता बीएमएम तर्फे रेड करण्यासाठी चाललेले आहेत. आदित्य अगदी सांभाळून त्यांनी प्रवेश केलेला आहे शत्रूच्या गोलात. काय रे दिसले का तारे? येऊ त्याला पटकन नाही मी तारे दाखवला तर बघ आता. तू शांत राह, थांब जा. थांब. तू थांब. प्रमाणे आता एचके कॉलेजला झालेले 3 गुण. आणि अशा प्रकारे मंगेश पाटणकर यांनी पुन्हा एकदा राईड मारलेली आहे. आपल्या संघासाठी खूप छान खेळ चालू आहे त्यांचा. आणि बीएमएम ची महिला आघाडी आक्रमक आघाडी होऊ बघते आणि अशा प्रकारे धवल आउट झालाय. आणि मंगेश पाटणकर यांना आणखी 1 गुण मिळवण्यात यश आलेलं आहे. थोडक्यात मूव चुकली यार. मूव नाही काही, सिलेक्शनच चुकलंय तुमच्या टीमचं. ही परी काय खेळणार आणि कबड्डी? नॉनसेन्स. चक्र्या तू नॉनसेन्स. काय खरंच बोलतोय मी. तुमची टीम ना त्या बिस्किटासारखी आहे, फुसकी. अख्ख्या टीमला बोलतोस ना? मग एका बिस्किटाचा कशाला चुरा करून दाखवतो रे? घे. आपल्या संघासाठी जोरदार प्रयत्न करत सम्राट पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरलेत राईड करण्यासाठी. आणि अतिशय सुरूदार खेळ सुरू आहे. डोकं शांत कर सम्राट, डोकं शांत कर. अरे ये लागलं का? सर लागलं नाही, मारलं त्याने. अरे मंग्या. हो सर, चुकून हात लागलाय. ठीक आहे चल चला पोझिशन घ्या. पोझिशन घ्या. सर काय या पोझिशन घ्या. चिटिंग करतात ते. असू दे. अरे ती पहिलीच टीम आहे का करणारी चिटिंग? तू लक्ष नको देऊस, तू चोर लावून खेळ. आठव संभाजी मैदानामध्ये तू खेळलेली मॅच आठव. पायाला लागलेला असताना पण तू त्या सान टीमला कसा भिडला होतास तसाच भिडा आता, कळलं? चल, असू दे. आणि अशा प्रकारे बीएमएम टीम मध्ये आता फक्त 2च खेळाडू उरलेले आहेत. आणि सम्राट पाटील जे की नुकतेच बाद झाले, त्यांना ह्या 2 खेळाडूंकडूनच आता सगळ्या अपेक्षा आहेत. बघायचं आहे की आता हे 2 खेळाडू काय करू शकतात. आणि एचके तर्फे आता रेड करण्यासाठी गेलेले आहेत अमित. Come on, Neerav. Come on, you can do it, Pari. रेड करायला आलेले आहेत गणेश समोर. बीएमएम तर्फे काळी पहिलवान त्यांच्या समोर उभा आहे. आणि आता हा डबल बॅटरी काय करतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. पण ऍज युजल म्हणजे सगळ्यांना माहित असेलच की हा गडी बाद होणार आहे. आणि गणेश समोर काय याची डाळ शिजत नाही. आणि जर असं झालं तर बीएमएम वर परत एक लोन चढणार आहे. आणि अर्थात बीएमएम वर जर लोन चढलं तर ही मॅच एचके कॉलेज जिंकलीच म्हणून समजा. पण हे काय, त्या डबल बॅटरीने या पहिलवानाला पकडलेला आहे. आणि अशी मजबूत पकड मी आजपर्यंत आयुष्यात कधी बघितलेली आहे. जगातलं 8वं आश्चर्य. आणि बीएमएमने या पहिलवानाला हरवलेलं 1 गुण मिळाला. दादा, मी बोललो होतो ना, मला एकदा जर काही दिसलं ना तर मी सोडत नाही अजिबात. गण्याला बाद केल्यामुळे आता स्कोर झालेला आहे 14-16. आणि याच स्कोर बरोबर म्हणजे याच गुणाबरोबर सम्राट पाटील यांची रिएंट्री झालेली आहे. आणि आता सम्राट पाटील स्वतः रेड करण्यासाठी गेलेले आहेत. एचकेचे 2 किंवा 3 गडी तर त्यांना बाद करणं आता अत्यावश्यक झालेलं आहे. सम्राट कमॉन, सम्राट कमॉन.
अतिशय चपळ हालचाली त्यांच्या सुरू आहेत. ही मॅचची शेवटची रेड आहे हे सम्राट पाटील यांना सुद्धा कळत आहे. आणि सावध खेळ सुरू असताना सम्राट पाटील यांना दम लागला आहे. ते थकलेले आहेत असं कळतंय. आणि बाबा ऊ ऊ बोला ना ऊ लयकाम 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 सम्राट पाटील यांच्यामध्ये नव्याने जोश आलेला आहे. आणि त्या जोशपूर्ण वातावरणामध्ये या उत्साहामध्ये ते परत एकदा रेड करण्यासाठी सज्ज झालेले त्या बाद आहे. आणि सम्राट पाटील यांना मंगेश पाटणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेरलेला आहे. मध्य रेषेपर्यंत ते आलेले आहेत. ते सम्राट पाटील यांनी मंगेश पाटणकर आणि त्यांच्या सहकार्याला बाद केलेला आहे. यासह 2 गुणही आपल्या संघासाठी जोडलेले आहेत. आणि आता स्कोर झालेला आहे 16-16 आणि ही मॅच ड्रॉ झालेली आहे. व्हेरी गुड व्हेरी नाईस गेम. पण एक गडी कमी पडला तुम्हाला. चालायचं सर. अहो एक गडी सापडला नाही म्हणून काय झालं, पण आपल्या कॉलेजच्या टीमला एक चांगला प्लेअर सापडला ना सर. मग ह्याला घ्यायचं का कॉलेजच्या टीम मध्ये? नाही असं कसं? अहो, एवढा चांगला खेळला माझा पोरगा आणि तुम्ही नाही 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 तसं नाहीये. आपली अट काय होती? गेम जिंकायची. राईट. हा खेळायची नाही काही. सो कॉलेजची टीम जशी आहे तशीच राहणार. नो चेंजेस. अरे सर 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 नाही असं कसं? अहो, एवढा चांगला खेळला माझा पोरगा आणि तुम्ही नाही 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 तसं नाहीये. आपली अट काय होती? गेम जिंकायची. राईट. हा खेळायची नाही काही. सो कॉलेजची टीम जशी आहे तशीच राहणार. नो चेंजेस. तुझ्या रूपात तुझा बाप स्वतःच जगतो स्वप्न. अरे सम्राट असाच एकटाच का बसलायस? आम्ही कधीपासून शोधते तुला. मग काय कशाला? कशाला म्हणजे एवढी एक हाती मॅच ओढून आणलीस. आम्हाला पार्टी कोण देणार आहे? पार्टी जिंकण्याची देतात, हारण्याची नाही. अरे ए मत तू म्हातारी, आपण मॅच हरलोय कुठे? जिंकलोय तरी कुठे? मॅच काय झाली आपली? ते जगासाठी, आमच्यासाठी तरी ही मॅच तूच जिंकलास. काय रे तू कशाला माझं मन राखायचा प्रयत्न करतो? आयुष्यात शेवटचा चान्स मिळालेला मला कबड्डी खेळण्याचा, तो पण गेला. सम्राट अरे चान्स तुझा नाही कॉलेजचा गेलाय. आणि तुझ्यासारखा प्लेअर मिस केलाय. तेच तर. तू फक्त काही दिवस थांब आणि बघ. इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन मध्ये हे सगळे हरले ना की तुझीच आठवण काढणार आहेत. ठीक आहे जाधव सर, माझं कॅबिन म्हणजे आपल्या कॉलेजचं कोर्ट समजू आणि मी जज. आणि कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की सम्राट पाटील कॉलेजच्या टीम मधून खेळणार नाही. आपण सर कोर्ट नुसतं देत नाही निर्णय, न्याय पण करते. आणि तुम्ही तर एका चांगल्या प्लेअरला खेळायची संधी नाकारून करताय त्याच्यावर अन्याय. ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड.